बातमी डोंबिवलीतून डोंबिवलीकरांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। पाणी नाही तर मतदान नाही। डोंबिवलीकरांनी आक्रमक पवित्रा घेतला। डोंबिवली जवळील सागाव येथील मोतीनगर रहिवासी गेली 12 वर्षांपासून पाणीच्या समस्येने त्रासलेले आहेत। पाण्याची थकीत बिल यांना वारंवार पाठवले जाते, मात्र या सुविधेसाठी हे कर आकारले जातात, ती सुविधा मात्र त्यांना अद्याप मिळालेली नाही। अनेक वेळा MIDC कडे येथील रहिवाशांनी निवेदन देऊनही थातुरमातुर उत्तरे त्यांना पाठवण्यात आलेली आहेत। या संदर्भात आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी घेतलेला आढावा आपण पाहूया। सांस्कृतिक शहराच्या डोंबिवली शहरात आहे आणि डोंबिवली शहराच्या सागाव येथील मोतीराम नगर इथे आहे मी आहे आणि हा जो माझ्या जवळ आता हा जो शेकडो महिला माझ्या पाठी उभ्या आहेत, याचं मुख्य कारण आहे त्यांना पाणी मिळत नाही। पाणी मिळतं तर कधी मिळत नाही, 4 दिवस पाणी येतं तर नंतर 8 दिवस पाणी नसतं। अशा या समस्येतून त्यांनी टँकरने त्यांना पाणी पुरवठा होतो। ते पाणी जे आहे ते अशुद्ध असतं, त्यात गाळ असतो, लहान मुले, वयोवृद्ध माणसं यांना आजार होतात। अशा अनेक समस्यातून हे लोक जात असतात आणि आज त्यांचा अंत झालेला आहे। आता कुठेतरी एकत्र त्यांनी येऊन रास्ता रोको करण्याचं ठरवलं आहे। प्रशासनाला त्यांनी अजून एक सुशिक्षित सुसंस्कृत नगरीत हे शिकलेले लोक आहेत म्हणून त्यांचं सांगणं आहे की आता तरी आमच्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावं, राजकारण्याने लक्ष द्यावं। अनेक वेळा समस्या त्यांनी राजकारण्यांच्या दरबारी मांडल्या, प्रशासनाच्या दरबारी मांडल्या। प्रशासकीय राजवट असल्यामुळे ह्या लोकांच्या समस्या सुटत नाही का? टॅक्स ते भरतायत तरी सुद्धा टॅक्स भरत नाही असाही त्यांच्यावर आरोप होतोय। परंतु कुठेतरी चांगला पाहिजे आणि ह्या मार्गातून कुठेतरी यांची समस्या मिटली पाहिजे, असं इथल्या मोतीनगरच्या लोकांची समस्या आहे। ती पूर्णपणे पाण्याची समस्या जी मूळ समस्या आहे ती सॉल्व्ह झाली पाहिजे आणि त्याकरता लोकांच्या अक्षरशः डोळ्यात पाणी येत आहे आणि ह्या डोळ्यातल्या पाण्याच्या प्रशासनाला दिसत नाही का असा प्रश्न इथे निर्माण होतोय। त्यामुळे कुठेतरी यांचा मार्ग हा लवकर सुकर झाला पाहिजे अशी सर्वसाधारण अपेक्षा येथील नागरिक करतायत। किशोर पगारे, महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली। पाणी काय आमच्यापर्यंत पोहोचत नाही, इमल्यावर इमले उभे राहिले, पण त्या इमल्यांमध्ये राहणाऱ्या माणसांकडे साधारण माणुसकीच्या नात्याने कोणी बघत नाही। आम्ही जिथे सांगणार तिकडे जातो, घागरी वाजवतो, जिथे जातो तिथे आम्ही आंदोलन करतो पाण्यासाठी। अजून काय काय करावं अशी प्रशासनाची इच्छा आहे आमच्याकडून। 350 रुपयाचा जार आणतात विकत। समजा त्या 3.5 लिटरच्या जारामध्ये घरात 5-6 माणसं असतात, त्यांचं काय होत नाही। लहान बाळ असेल तर अजून पाणी लागतं, किती पाणी आणतील विकत। पाणी झाला, कचरा, रस्ता, आता रस्त्याचं केलंय व्यवस्थित घेतलंय करायचं तसं, पण तसं पाण्याचा आणि कचऱ्याचं सुद्धा करावं अशी त्यांना आमची विनंती आहे। म्हणजे तुम्ही अक्षरशः कधी कधी बघाल ना तर त्या पाण्यात एवढा गाळ असतो, लाल लाल पाणी असतं ते, पण आम्हाला अक्षरशः माझ्या अंगावर आता काटा येतो की आम्ही काय पितो ते। आणि कुठे डोंबिवलीला शहराला लागून आम्ही आहोत, आम्ही काय कुठच्या वनवासी भागात कुठे आजूबाजूला असं एका बाजूला नाही राहत आहोत। कुठल्याही राजकीय लोकांचा किंवा नेत्यांचा किंवा आयुक्ताचा कोणी आमच्याकडे लक्ष देत नाहीये। गेली 10 ते 12 वर्ष झाली इथे पाण्याची समस्या आहे, कोणीच रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाहीत। जरी केला तरी हा करतोय, बघतोय, या सगळे उडवाउडवीची उत्तरं चालू आहेत।